ओहो, इथून पहिला चेंडू जसा टप्पा खाला तसा चेंडू बराच काळ खाली राहिला. अगदी बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही आहे. त्या दरम्यान इथून पहिला चेंडू आलाय निर्धाव. खऱ्या अर्थाने इथून आता खऱ्या अर्थाने सचिनने ती सुरुवात तर केली आहे. अगदी निर्धाव चेंडू तर आलाय. इथून खऱ्या अर्थाने दुसरा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा राईट मोर द विकेटचा मारा सचिन. हो हो हो, हे यावेळेस अतिरिक्त उसळी. इथून खऱ्या अर्थाने गतीमध्ये परिवर्तन सातत्याने इथून पाहायला मिळालंय. पहिला चेंडू बराच काळ खाली जरूर राहिला होता, मात्र यावेळेस अतिरिक्त उसळी या चेंडूवरती दिली आणि त्यानंतर अगदी सलगचा दुसरा चेंडू आलाय निर्धाव. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव आलाय. कमालीची गोलंदाजी या इथून खऱ्या अर्थाने सचिन खेबारीला पाहतोय आपण. अजून एकदा इथून अजून एकदा. ओहो, सलगचा तिसरा चेंडू आलाय निर्धाव. अगदी एक्सप्रेस इथून खऱ्या अर्थाने रामाची वाडी संघाची एक्सप्रेस गोलंदाजी ट्रॅकवरती पळत असताना पाहायला मिळेल. आणि इथून सलगचा तिसरा चेंडू देखील निर्धाव. इथून अगदी सचिनचं हे मिडल षटक पाहायला मिळेल का? अगदी पाहावं लागेल. खऱ्या अर्थाने इथून 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. अद्यापर्यंत एकही धाव खर्च न करता अगदी कमालीची गोलंदाजी या. हो हो, यावेळी आडव्या बॅटने मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दूरवरती शतरक्षक सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. इथून मात्र घडलंय काय? डायरेक्ट हिट. कमालीचा थ्रो इथून पाहायला मिळाला. जय या शतरक्षकाचा. इथून फलंदाज होईल बाद. आणि मॅन ऑफ द मॅच झालेल्या सामन्याचा सौरभ मी विनंती करेन की आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. इथून पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय. अगदी इथून नो चेंडू आणि यावरती अगदी एक सिंगल. नो प्लस एक अशा 2 धाबा इथं अगदी जोडल्या जातील. अगदी इथून 3 धावा दाफल वरती. इथून खऱ्या अर्थाने जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. इथून अगदी पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फलंदाज कैलास साडिया. हो हो, फुल टॉस चेंडू जरूर होता. इथून अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला आणि इथून खऱ्या अर्थाने चुका. अगदी हा थ्रो बरोबर केला असता तर इथून अगदी जगदीशला माघारी परतावं लागलं असतं जरूर. खऱ्या अर्थाने थोडंसं थ्रो चुकीचा केला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने इथून जगदीश पुन्हा एकदा आपल्या क्रीजमध्ये सेफ पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने या सिंगल धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळालाय. धावफलकाचा विचार केला तर 4 धावा धावफलकावरती. हो, इथं बॅटची लिडिंग एज. इथून अगदी विचार केला तर स्लिप क्षेत्ररक्षकाकडे थोड्याशा चुका पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने चेंडू ट्रॅव्हल झाला. थर्ड मॅन रिझन मध्ये आलाय हा दर्जेदार चौकार. इथून चौकाराच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. या चौकाराच्या सहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 8 धावा धावफलकावरती डीजी. राहिली होती. आता विचार केला तर अगदी नो चेंडू देखील एक पाहायला मिळाला होता. मात्र त्यानंतरही काही जास्त करता आलं नाही या फलंदाजांना. मात्र इथून खऱ्या अर्थाने या शेवटच्या चेंडूवरती आलेला हा चौकार आणि अगदी संघर्षमय चौकार पाहायला मिळाला आणि इथून चौकाराच्या सायने धावफलक 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. इथं षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवरती महादूला पाहतोय.
हो यावेळेस फटका कमालीचा आहे. इथून चेंडू थांबणार नाही. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. वन बाउन्स अखेर पोहोचलाय. सीमा रेषा पार. इथून खऱ्या अर्थाने माधव वरती केलेला हल्ला इथून पाहायला मिळाला. पहिला चेंडू वरती घनघाती प्रहार. चेंडू आउट ऑफ द पार. चौकार. इथून खऱ्या अर्थाने चौकाराच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. धावफलकाचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ओ हो यावेळेस घडलंय काय. इथून एष्ट्या वाकवल्यात. अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर खाला होता. मात्र दुसरा चेंडू फेकत असताना माधवने काय कमालीची गोलंदाजी केली आहे. फलंदाज कैलासच्या पारीचा अंत. वन धन्यवाद डीजे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मणला पाहतोय. अगदी टू डाऊनच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये रवाना जरूर केलाय. लक्ष्मण हा फलंदाज स्ट्राईक अँड वरती इथून खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी. हो या वेळेस अगदी इथून खऱ्या अर्थाने लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. फुल टॉस चेंडू जरूर होता. लक्ष्मणने मात्र पूर्णपणे समाचार घेत असताना अगदी स्वतःला अक्षरशः फेकून दिलं आणि त्यानंतर अगदी चेंडूला देखील दिशा दिली. चेंडू जाऊन पोहोचलाय. लॉंग लेग रिजन मध्ये आला हा दर्जेदार चौकार. थोड्याशा चुका अगदी स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये. यस पंच गोलंदाजाला पाहायचंय कुठल्या प्रकारची इजा होऊ नये. अगदी इथून अगदी पाहावं लागेल. खऱ्या अर्थाने स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये पकडायचा प्रयत्न जरूर झाला होता. याच्यावरती करते की अगदी सिंगल झाली. कंप्लीट सिंगल धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. खऱ्या अर्थाने इथून माधवला कमबॅक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर अगदी दुसऱ्या चेंडूवर विकेट देखील पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे. इथून अगदी फुल टॉस चेंडूचा पूर्णपणे समाचार घेत असताना मिड विकेट क्षेत्र कंप्लीट करत असताना चेंडू जाणार सीमा रेषा पार. अजून एक दर्जेदार चौकार. माधव थोडासा महागडा गोलंदाज मात्र ठरतोय. खऱ्या अर्थाने इथून हो स्क्वेअर लेग रिजन कंप्लीट करत असताना सेंडू आउट ऑफ दी पार. दर्जेदार षटकार. दुसऱ्या षटकामध्ये अगदी 19 धावा खर्च करत असताना इथून धावफलक अगदी सश्याच्या वेगाने पुढे सरसावला गेलाय. धावफलकाचा विचार केला तर 27 धावा धावफलकावरती आहे. इथून अगदी शेवटचं षटक स्लोगरचं षटक. अगदी स्लोगरच्या षटकामध्ये किती धावांचं टार्गेट अगदी टीम रामाच्या वाडी संघासमोर दिलं जाईल हे देखील पाहावं लागेल. इथून अगदी षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती शेवटचं षटक जयेश
इथून खऱ्या अर्थाने जयला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती अगदी राईट मोर द विकेटचा मारा. पहिला चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल हे देखील पाहावं लागेल. स्ट्रायक वरती फलंदाज लक्ष्मणला पाहतोय. आहा यावेळेस पहिला चेंडू इथून अगदी स्क्वेअर मार अवांतर दाबेने धावफलक पुढे सरसाबत जात असताना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने जय यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती आला. स्लोगरचं षटक अगदी शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये पहिला चेंडू खराब आलाय. इथून खऱ्या अर्थाने या एक सिंगल दाबेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसाबत असताना पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने धावफलकाचा विचार केला तर 28 धावा धावफलकावरती. आहा यावेळेस कमालीचा चेंडू अगदी चेंडू बराच काळ खाली राहिला होता. बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क होत नाही. यावेळेस अगदी दुसरा चेंडू फेकत असताना जयच्या माध्यमातून अगदी निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. इथून खऱ्या अर्थाने पहिला चेंडू जरूर खराब आला होता मात्र इथून खऱ्या अर्थाने गोलंदाज जयने कमबॅक करायला तर सुरुवात केली. ओ हो बॅक टू बॅक सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. इथून खऱ्या अर्थाने कमबॅक करावे लागेल जयला. खऱ्या अर्थाने माधवने थोडीशी जास्त धावा खर्च जरूर केल्या. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्या धावा अगदी थांबवण्याचं काम इथून जयच्या माध्यमातून केलं जात आहे. इथून खऱ्या अर्थाने 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळालेत. खऱ्या अर्थाने अजूनही या षटकातील उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. हो यावेळेस अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली होती. दूरवर्ती क्षेत्ररक्षक आणि इथून पकडली जाईल झेल. संपवलाय लक्ष्मण या खेळाडूचा खेळ. इथून मात्र संपवलं लक्ष्मण. बॅक टू द पवेलियन. न्यू बार्डर मैदानाच्या आतमध्ये. स्थिर आहे या शेवटच्या षटकामध्ये शेवटचे 3 चेंडू शिल्लक. अगदी 3 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत. इथून 3 चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील. हो फटका दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक अजूनही तिथे आहे. चुका आणि या चुका खऱ्या अर्थाने या चुका होणं अपेक्षित नाही आहे आणि इथून खऱ्या अर्थाने त्या चुका पाहायला मिळाल्या टीम रामाचवाडी संघाकडनं. आणि तिथून खऱ्या अर्थाने विचार जर केला ना तर 2 धावा जरूर कंप्लीट झाल्या होत्या. तिसरीचा प्रयत्न करत असताना इथून फलंदाज होईल बाद. अगदी दाखवा प्लीज रिफर. यस नक्कीच खालचा यस फक्त चेक करायचं आहे का. पंच मनोज आउट असेल. इथून खऱ्या अर्थाने इकडे जेव्हा फलंदाज उभा होता तेव्हा इकडे खऱ्या अर्थाने टर्म मिडल झाले होते आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मनोज अगदी रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथून बाद झालाय. त्यानंतर अगदी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. कृष्णाला पाहतोय. इथून खऱ्या अर्थाने डावखुऱ्या शैलीचा फलंदाज कृष्णा. जेव्हा मात्र संघाला गरज होती तेव्हा मात्र षटकार मारला होता या फलंदाजाने. पुन्हा एकदा चेंडू बराच काळ हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षकाकडनं चुका.
खऱ्या अर्थाने या चुका पाहायला मिळाल्यात. सातत्याने चुका आणि चुका रामावाडी संघाकडनं पाहायला मिळाल्यात. अगदी झेल पकडणं अगदी गरजेचं होतं. इथून खऱ्या अर्थाने या वरती फक्त आणि फक्त एक धाव कंप्लीट झाल्या. एक धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावला गेलाय. 30 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. इथून खऱ्या अर्थाने विचार केलं तर अजूनही या षटकाचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि इथून खऱ्या अर्थाने त्या चेंडूवरती अगदी किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल इथून पाहावं लागेल. 30 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. हो यावेळेस पुन्हा समोरच्या दिशेला अगदी लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथून खऱ्या अर्थाने या चेंडूवरती देखील आल्या 2 धावा. षटक क्रमांक 3 संपलंय. अगदी 32 धाब्यांवरती जाऊन पोहोचले. सॉरी 31 होत्या. या 2 धाबा 33 बनल्यात आणि 34 धावांचं टार्गेट आहे. खऱ्या अर्थाने 34 बनवायच्यात. इथून खऱ्या अर्थाने येणारे 18 चेंडू 34 ची गरज आहे. चला टीम नागेवाडी संघाचा कर्णधार आणि त्याच्या साथीला टीम टप्पालवाडी संघाचा कर्णधार. चला लगेचच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये लगेचच या. इथून खऱ्या अर्थाने इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचं कौल केलं जाईल आणि इथून खऱ्या अर्थाने चला दोन्ही टीमचे कर्णधार लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. 33 बनल्यात. 34 धावांचं टार्गेट आहे आणि इथून खऱ्या अर्थाने कशा प्रकारे या 34 धावा बनवल्या जातील ते देखील पाहावं लागेल टीम रामावाडी संघाकडनं. चला इथून जाऊया मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने देवदास गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला चेंडू. इथून खऱ्या अर्थाने लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल झाली या कंप्लीट. इथून दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. इथून खऱ्या अर्थाने एक धावेने धावफलक खोललं गेले. अकाउंट ओपन झाले. अगदी श्री गणेश होत असताना पाहायला मिळेल. एक धाव धावफलकावरती.
हो यावेळेस अगदी वाईट चेंडू अवंतर दाबेने धावफलक पुढे सरसावला जाईल. खऱ्या अर्थाने एक अवंतर दाबेच्या साहाय्याने धावफलक 2 या धावसंख्येवरती खऱ्या अर्थाने इथून 34 धावांचा पाठला करत असताना टीम रामाची वाडी आपण पाहतोय. इथून खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडूवरती सिंगल जरूर आली होती. दुसरा चेंडू स्क्वेअर आलाय. अगदी अतिरिक्त दाबेच्या साहाय्याने धावफलक 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. देवीदास यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती राईट मोर विकेटचा मारा. स्ट्राईक अँड फलंदाज रवीला पाहतोय आपण. अगदी डावकुऱ्या शैलीचा फलंदाज. रवीमध्ये ती क्षमता आहे, जरूर मोठे पटके खेचू शकतो. इथून खऱ्या अर्थाने अजून एकदा खराब चेंडूची सांगता. अजून एकदा अगदी स्क्वेअर मारा. यस, वाईटचं चेक करायचं आहे. यस, पंच वाईट बॉल आहे. इथून खऱ्या अर्थाने एक अवंतर धाव इथे जोडली जाईल. धावफलकाच्या वरती अगदी एक धाव्याने पुढे सरसावला जाईल. 3 धावा धावफलकावरती आहे. इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर 34 धावांचा पाठला करत असताना इथं 3 धावा अद्यापर्यंत बनले. एक चेंडू मंत्रफेकी केलाय. 2 चेंडू वाईट देखील पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट आलेत. आणि इथून खऱ्या अर्थाने अजूनही या षटकातील उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहे. इथून खऱ्या अर्थाने या 5 चेंडूवरती किती धावा बनवले जातील पाहावं लागेल. हो 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 हो, इथून होतंय काय, घडलंय काय. अगदी पायचित्त फलंदाजाला पकडलंय. इथून फलंदाज रवीच्या पारीचा अंत. पहिला हादरा दिला जातोय टीम रामाचवाडी संघाला. रवी बॅक टू द पवेलियन. यस, हजर आहे. आणि इथून टपालवाडी देखील हजर. चला, नाणेफेकीसाठी मी विनंती करेन लगेच टॉस बॉक्स मध्ये या. इथून खऱ्या अर्थाने नाणेफेकीचं कौल केलं जाईल. अगदी या स्पर्धेचे मुख्य आयोजक भगवान दादा भगत यांच्या शुभाशय. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती अगदी पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती. त्यानंतर 2 वाईट चेंडू देखील पाहायला मिळाले. आणि तिसऱ्या चेंडूवरती एलबीच्या स्वरूपात इथून अगदी रवीला देखील माघारी परतवले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना विलासला पाहतोय. हो, यावेळेस फटका कमालीचा आहे. इथून अगदी शतरक्षक थोडासा चुकला जरूर होता. त्यानंतर खऱ्या अर्थाने चांगला बॅकअप पाहायला मिळालं. त्यानंतर खऱ्या अर्थाने एक सिंगल झाली आहे कंप्लीट. आणि इथून खऱ्या अर्थाने एक सिंगल धाबेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 4 धावा धावफलकावरती. इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर या सिंगल धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळालाय. 4 धावा धावफलकावरती जरूर जोडल्या गेल्यात. 3 चेंडूंचा खेळ इथं संपुष्टात आलाय. अजूनही उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. आणि या 3 चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील. इथून खऱ्या अर्थाने स्ट्राईक एंडवरती फलंदाज आता आपण कैलासला पाहतोय. कैलासच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतील का. ओ ओ ओ, फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. इथून कैलासच्या पारीचा अंत. गोल्डन डकची शिकार होत असताना कैलास बॅक टू द पवेलियन. डीजे बोनस. आणि इथून खऱ्या अर्थाने या बोनसचा फायदा घेत असताना मिड विकेट क्षेत्र कंप्लीट करत असताना चेंडू आउट ऑफ द बार.
वरती अगदी स्वारबद्ध होऊन आपले मैदानाच्या आतमध्ये आपले इरादे स्पष्ट करत असताना पहिला चेंडू खेळत असताना चेंडू आउट ऑफ द पार जरूर झाला होता. इथून खऱ्या अर्थाने गोलंदाजावरती प्रेशर निर्माण केलंय. यावेळेस खराब चेंडू अवंतर धावेने धावफलक पुढे सरसावला जरूर गेलाय. अगदी या धावफलकाच्या सहाय्याने अगदी धावफलक 11 या धावसंख्येवरती पाहतोय आपण. खऱ्या अर्थाने इथून गोलंदाज थोडंसं प्रेशर निर्माण करत असताना पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेस फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. दोन फलंदाज चेंडूवरती येणार. चेंडू मात्र जमिनीला दान झाला. एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळेल. इथून अगदी खऱ्या अर्थाने विचार केला तर पंचांनी देखील रिफर केलाय. चेक केलं जाईल जरूर. अगदी धोक्याची घंटा आहे. वाजली गेली की नाही इथून मात्र सांगितलं जाईल. खऱ्या अर्थाने कमालीचा जेल होता. जेल ड्रॉप झाला जरूर आणि इथून खऱ्या अर्थाने चेक केलं जात आहे. यस इथून फलंदाज बाद असेल. खऱ्या अर्थाने फलंदाजाला माघारी परतावं लागेल. अगदी इथून खऱ्या अर्थाने प्रयत्न जरूर झाले होते आपल्या क्रीजमध्ये सेफ पोहोचण्याचे. मात्र जय थोडासा माघारी राहिला. अगदी रेषेवरची जवळची बॅट आली जरूर होती मात्र क्रॉस होता होता राहिली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने फलंदाजाला इथून माघारी परतावं लागलं. इथून खऱ्या अर्थाने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळेल. महेशला पाहतोय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये या. येस खरं अर्थाने षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकाचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. इथून खऱ्या अर्थाने 34 धावांचा पाठलाग करत असताना टीम रामाचवाडी संघ. इथून स्ट्रायकरवरती फलंदाज विलास ज्याच्यामध्ये भरपूर सारी क्षमता आणि इथून अगदी पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जगदीश आणि इथून पहिला चेंडू निर्धाव आलाय. खऱ्या अर्थाने इथून 34 धावांचा पाठलाग करत असताना अगदी दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव. विलास या फलंदाजाला अगदी थांबवण्याचं काम जगदीशच्या माध्यमातून. हो 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 यावेळेस बॅटची कडा आणि चेंडू जाऊन विसावला स्लिप क्षेत्ररक्षकाकडे. इथून फलंदाज होईल बाद. विलास बॅक टू द पवेलियन. यस नाणेफेकी जिंकली. नागेवाडी संघाने इथून खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलाय अगदी टीम हा यावेळेस अजून एकदा निर्धाव चेंडूची सांगता.
हो, यावेळेस चुका अगदी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. अगदी चेंडू सुटला जरूर होता. सागर मैदानाच्या आतमध्ये रवाना जरूर झाला होता. त्यानंतर खऱ्या अर्थाने इथून महेशने कॉलिंग केलं आणि इथून खऱ्या अर्थाने रनआउटच्या रनआउट मध्ये इथून खऱ्या अर्थाने सागरच्या पारीचा अंत झालाय. सागर बॅक टू द पवेलियन. आणि विजयासाठी 17 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू आणि 17ची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कैलास. यावेळेस कैलासवरती ती जबाबदारी आहे. खऱ्या अर्थाने 6 चेंडू 17ची गरज आहे आणि इथून 6 चेंडूवरती 17 धावा कशा प्रकारे बनवले जातील पाहावं लागेल. हो, एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि इथून खऱ्या अर्थाने इथून अगदी फलंदाज यशच्या पारीचा अंत. सिंगल कंप्लीट झाली होती. दुसरीचा प्रयत्न करत असताना इथून फलंदाज यशच्या पारीचा अंत झालाय. यश बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज रुपेश मैदानाच्या आतमध्ये. इथून खऱ्या अर्थाने आता समीकरणामध्ये थोडासा फेरबदल होत असताना 5 चेंडू आणि येणारे 16 धाब्यांची गरज. अगदी 16 धाब्यावरती अगदी 5 चेंडूमध्ये बनवायच्यात. इथून फटका दर्जेदार आहे. चेंडूला उंची जास्त, लांबी कमी, चेंडू खाली, शतरक्षक आणि इथून चुका होणार नाही आहेत. फलंदाज महेश चपारीचा देखील अंत. 1 मोर विकेट डाऊन. महेश बॅक टू द पवेलियन.
पाहायला मिळाले. आता मात्र समीकरणामध्ये थोडासा फेरबदल पाहायला मिळेल. येणारे 4 चेंडू आणि इथून खऱ्या अर्थाने अजूनही विजयासाठी 16 धाव्यांची गरज आहे. अगदी 34 धावांचा पाठला करत होती टीम रामाचीवाडी संघ. कुठेसे तरी थोडासा बॅकफुटला पाहायला मिळाली. फटका दर्जेदार आहे. इथून खऱ्या अर्थाने लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल हा, आणि इथून या 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. या 2 धाब्याच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावला जातोय. धावफलकाचा विचार केला तर 20 धावा धावफलकावरती आहे. म्हणजे इथून खऱ्या अर्थाने येणारे 3 चेंडू आणि अजूनही 14 धाब्यांची गरज आहे. अगदी 1 षटकार 1 आणि 2 चौकार पाहायला मिळतील का? ओ हो, यावेळेस अगदी ब्रह्मास्त्राचा वापर जरूर केला गोलंदाज कैलासने. इथून खऱ्या अर्थाने फलंदाजाला अगदी स्थिर ठेवण्याचं काम, अगदी जकडून ठेवण्याचं काम याच्या कैलासच्या माध्यमातून केलं जात आहे. पूर्णपणे सामना आपण पाहतोय इथं. अगदी टीम नडा ठाकूरवाडी संघ, यस नक्कीच खऱ्या अर्थाने नडा ठाकूरवाडी संघाकडे झुकताना पाहायला मिळेल हा सामना. 2 चेंडू आणि 14ची गरज. इथून पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झालाय. दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, मात्र उचल फेक करणार. तत्पूर्वी एक सिंगल झाली कंप्लीट. इथून खऱ्या अर्थाने पूर्णपणे सामना आता जातोय नडा ठाकूरवाडी संघाकडे. येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 13 धाव्यांची गरज होती. इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर एखादा खराब चेंडू, एखादा मोठा फटका या सामन्याचे चित्र बदलू शकेल. मात्र हा निश्चितीने भरलेला हा खेळ, इथून अगदी काय घडेल काय बिघडेल सांगता येणार नाही आहे. आणि इथून षटक क्रमांक 3 संपले. इथून अगदी नडाल ठाकूरवाडी संघ विजय होते. विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं गोडसं कौतुक. चला टीम नागेचीवाडी संघ लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे. अगदी नाणेफेकी जिंकली होती नागेवाडी संघाने, आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने शतरक्षणाचा निर्णय त्यांच्या माध्यमातून मात्र कळवला गेला. आणि इथून खऱ्या अर्थाने फलंदाजीसाठी आमंत्रित केले टप्पालवाडी या संघाला. खऱ्या अर्थाने टप्पालवाडी संघाचा विचार केला तर शिलारवाडी टुर्ला नाईट रजनी शृंखलेमध्ये अगदी चॅम्पियन ठरला होता हा संघ. अगदी त्यांना देखील कमी समजून चालणार नाही आहे. अगदी विचार केला तर त्यांच्या अगेन्स्ट असणारा संघ बॉल, यस मैदानाच्या आतमध्ये बॉल पुरवायचेत, तर तसाच विचार केला तर त्यांच्या अगेन्स्ट असणारा संघ अगदी नागेवाडी संघ, त्यामध्ये देखील अगदी नामांतिक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. बालचंद्र कांबडी असतील, प्रकाश भल्ला असतील, त्यानंतर अगदी धनेश कांबडी असतील, तसेच उमेश वगैरे अजून भरपूर खेळाडू त्यांच्या टीममध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील. मात्र त्यानंतर खऱ्या अर्थाने हा सामना बघण्यासारखा नक्कीच होईल. अगदी